घेताय देवेंद्र फडणवीस, करा बंगल्याला 40-40 लाख रुपये तुमचा खर्च. कळवा शेतकऱ्याचे हा अपेक्षा काय कळणार तुम्हाला. हे काय होणार आहे शेतीच्या मालाचं बघून घ्या. इकडे दाखवा, इकडे हे समोर हे दाखवा बोंड. आज काळं पडलंय बोंड. आता शेतकऱ्यांनी करावं काय. आज शेतकऱ्याची परिस्थिती झालेली ती खूप अवघड आहे. पात्र दाखवा शिंदफणीचं, भरपूर दाखवा पात्र त्यांना. आम्ही तुम्हाला दोष देत नाही हो, ही नैसर्गिक आपत्ती आहे. पण शासनाने तात्काळ मदत ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावी. तुम्ही याच्या त्याच्या नादाच्या भानगडीत न पडता तुम्ही शेतकऱ्यांना आपत्तीग्रस्त नुकसानाची भरपाई व्हावी हीच आमची अपेक्षा आहे. आमचं सरकारसोबत वैर नाही किंवा सरकार आमचं दुश्मन नाहीये. आमचं वैर आमची शेतकऱ्याची परिस्थिती. आम्ही शेतकरी पहिल्यापासून संकटाला झुंजून आलेलो आहेत. हे बघा मित्रांनो, कमरा इतकं पाणी आहे शेतात. इथून शिंदफणा नदी 1 किलोमीटरची हद्द सोडून वाहते. आता पर्याय काय आमच्याकडे. तुम्ही म्हणताय शेतकरी आत्महत्या करतोय, शेतकरी आत्महत्या विनाकारण करत नाहीये. शेतकरी ह्या परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करतोय. आणि शेतकऱ्याला स्वतःची हे बोंड 2 दिवस पाण्यात आल्याने सगळं शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे. शेतकरी आत्महत्या याच गोष्टीसाठी करतोय की सततचं नापीक, दुष्काळ आणि तुम्ही खातावर जीएसटी हे तुमच्या सर्व गोष्टीमुळे शेतकरी हा अपेक्षा हे करतोय. मित्रांनो, तुम्हाला सांगायचं झालं, देवेंद्र फडणवीसजी, अजितदादा पवार साहेब, एकनाथ शिंदे साहेब, तुमच्या 2,000 रुपये तुम्ही जे नमो शेतकरीचे मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना हे देतात, त्यातून शेतकऱ्याचं काही भागत नाही. आज शेतकऱ्याचं लाखोचं पीक हे पाण्यात आहे. अहो, आम्ही काय बोलावं तुम्हाला आणि काय सांगावं तुम्हाला. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. आज शेतकऱ्याकडं हे बघण्याची अपेक्षा काहीच नाहीये. अवघड परिस्थिती आहे. तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करा एवढीच आमची विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. आणि तुम्ही हेक्टरी लाख रुपये, 1.5 लाख रुपये, 2 लाख रुपये जशी तुमच्या त्यांनी मदत होईल शेतकऱ्याला ती करण्यात यावी एवढीच अपेक्षा आहे. तुम्ही तुमच्या घराला तिकडे 40 लाखाचं फर्निचर करा, तुम्ही 25 लाखाच्या क्वार्टरवर झोपा, आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही. आम्हाला आमच्या मागण्या रास्त आहेत, आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे. आणि शेतकऱ्यासाठी पुन्हा एकदा बघा तुम्ही काय राहिलंय या बोंडात, काय आहे शेतकऱ्या सध्याला फालापेष्टा. शेतकऱ्यांनी कसं जगावं आणि आत्महत्या केली ते म्हणतात मारताय साले. ही कोणती पद्धत तुमची बोलण्याची. कृषी मंत्री कुठे आहे माहित नाही. पालकमंत्री अजितदादा तुम्ही भरपूर मदत करताय. एनडीआरएफचे जवान आहेत तुमचे, शेतकऱ्याला आपत्तीग्रस्त नुकसान करताय. बीड जिल्ह्यातील आमदार विजयसिंह शिवाजीराव पंडित साहेब, गेवरा विधानसभा मतदारसंघ, आमदार संदीप भैया क्षीरसागर बीड विधानसभा मतदारसंघ, आमदार सुरेश अण्णा धस हे सहकुटुंब त्यांच्या घरातील 18 वर्षाचा 14 वर्षाचा मुलगा सुद्धा शेतकऱ्याचं नुकसान पाहणी दौऱ्यात आहे. आज तुम्ही एवढी कळकळीची विनंती आहे. आमदार तर सहकार्य करतात, पण तुम्ही पण सहकार्य करावं एवढीच आमची अपेक्षा आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्राला ओला दुष्काळ जाहीर करावा.